गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मला वाटते अंतरी त्वावसावे तुझ्या दास बोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा. श्रीराम शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय वंदाताईंना नमस्कार करते. जयश्रीताईंनाही वंदन करते. दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते. आज दशक 10 समास 6 भ्रमनिरूपण. मागच्या पंचप्रलय समासात समर्थांनी 2 पिंडाचे आणि 2 ब्रह्मांडाचे प्रलय सांगून 5वा विवेक प्रलय अत्यंत महत्त्वाचा आहे असे सांगितले. त्यात ब्रह्म सत्य असून जगत मिथ्या आहे याचा निश्चय करून या देहात असतानाच स्वतःचे कल्याण करून घ्यावे. पिंड व ब्रह्मांड हे जगतातील आहे, त्याची उत्पत्ती होते आणि जे जे उत्पन्न होते ते विकारी असून त्याचा नाश होतो, म्हणून ते मिथ्या असते. परंतु जगत धडधडीतपणे डोळ्यांना दिसत असताना ते असत आहे हे सामान्य जनांना पटत नाही व ते जगताला सत्य समजून त्या भ्रमातच राहतात. भ्रम आणि भ्रांती हे दोन्ही एकाच अर्थाचे शब्द आहेत. आपण दशक 3 समास 10 मध्ये ह्या भ्रमाचे प्रकार अभ्यासले होते, पण पुन्हा एकदा स्मरणात येण्यासाठी ते भ्रांतीचे 5 प्रकार आधी आपण पाहू व नंतर समासाला सुरुवात करू. 5 प्रकारच्या भ्रांती आहेत. पहिली जगत सत्यत्व भ्रांती. नुकतीच धनत्रयोदशी झाली आहे. गुरुपुष्यामृत पण झाले. त्यामुळे सर्वांची सोन्याच्या दुकानात खरेदीसाठी चक्कर नक्कीच झालेली असेल. या दुकानामध्ये सोन्याचे अनेक अलंकार, कानातले, बांगड्या, गळ्यातले विविध प्रकारचे हार, पाटल्या असे अलंकार दिसतात. या सर्व अलंकारात वास्तविक सोने असताना अलंकाराच्या नाम व रूपामुळे सोन्याचा विसर पडतो व सोन्याऐवजी अलंकारच खरे वाटायला लागतात. त्याचप्रमाणे एक व्यापक ब्रह्म सर्वत्र असूनही भासणाऱ्या या नामरूपामुळे नामरूपात्मक जगच खरे वाटते. असे हे नामरूपात्मक जग ज्याच्या सत्तेवर भासतात त्या मूळ ब्रह्मस्वरूपाचाच त्यामुळे विसर पडतो. म्हणजे जे आधी नसते व नंतरही राहत नाही पण आधेमध्येच काही काळ दिसते त्याला भ्रम असे म्हणतात. दुसरा भ्रम आहे कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती. जास्वंदीच्या फुलावर पारदर्शक पेपरवेट ठेवला असता तो तांबडा झाल्यासारखा दिसतो. त्याप्रमाणे आत्म्याच्या सत्तेवर बुद्धीचे व्यवहार चालत असल्यामुळे कर्तृत्व भोक्तृत्व जीवाचे असूनही ते आत्म्याचे आहे असे वाटते. तिसरी भेदभ्रांती. सूर्यबिंबाचे पाण्यामुळे पाण्यात प्रतिबिंब दिसून सूर्याचे बिंब व प्रतिबिंब असे 2 भेद भासतात. त्याप्रमाणे आत्मबिंबाचे स्वच्छ बुद्धीत आभासरूप प्रतिबिंब पडल्याने आत्मा व जीव असा भेदाचा भ्रम होतो.
चौथी संगभ्रांती. घटातील आकाशाचा घटाशी कधीच संग किंवा संबंध होत नाही. घट फुटला तरी आकाश मात्र जसेच्या तसेच राहते. त्याप्रमाणे आत्मा व शरीर यांचा कधीच संग होत नाही. देह मरण पावताच आत्मा मेला असे अज्ञानामुळे भ्रम होतो. पाचवी विकारभ्रांती. विकार जे जीवाला असतात, म्हणजे 6 प्रकारचे विकार आहेत. असतो, जन्मतो, वाढतो, बदलतो, क्षीण होतो व नष्ट होतो. हे 6ही विकार देहाला असतात. अजर, अमर व निरवयव आत्म्याला विकार नसतात, पण देहाचे विकार आत्म्याचे आहेत असा भ्रम होतो. हे 5ही भ्रांतीचे प्रकार आपण यासाठी अभ्यासले आहे की आता या समासात या भ्रमाचे अनेक उदाहरणांनी जीवाला होणारे अनेक प्रकारचे भ्रम समर्थ आपल्याला सांगणार आहेत. श्रीराम समर्थ. श्रीराम. उत्पत्ती स्थिती संहार याचा निरोपिला व्यवहार. परमात्मा निर्गुण निराकार जैसा तैसा श्रीराम. होते वर्तते आणि जाते याचा संबंध नाही तेथे. आद्य मध्य अवसाने ते संचलेची आहे श्रीराम. परब्रह्म असतची असे मध्येची हा भ्रम भासे. भासे परंतु अवघा नासे काळांतरी श्रीराम. उत्पत्ती स्थिती संहारत मध्येही अखंड होत जात. पुढे शेवटी कल्पांत सकळास आहे श्रीराम. यामध्ये ज्यास विवेक आहे तो आधीच जाणत आहे. सारासार विचारे पडे म्हणून या श्रीराम. बहुत भ्रमिष्ट मिळाले त्यात उमजल्यांचे काय चाले. सृष्टीमध्ये उपजले ऐसे थोडे श्रीराम. जगाच्या व जीवसृष्टीची उत्पत्ती, स्थिती व नाश कसा होता हे आपण आधीच्या समासांमध्ये सांगून झालेले आहे. पण निर्गुण निराकार असलेले परब्रह्म मात्र या परब्रह्माला उत्पत्ती, स्थिती, नाश असे कुठलेच विकार नाहीत. त्यामुळे जगाचा विकारांचा स्पर्शही या ब्रह्माला होत नाही. जग निर्माण होते, काही काळ टिकते व नंतर नष्ट होते. त्याचा परब्रह्माशी काही संबंध नसतो. म्हणून ब्रह्म मात्र जगाच्या पूर्वी, म्हणजे जगाच्या उत्पत्तीच्या पूर्वी, जगत असताना व जगताचा लय झाल्यानंतर सुद्धा घनदाट भरून असते. असे हे ब्रह्म नित्य सत्य व अखंड एकरस असल्यामुळे आधेमध्येच अचानक या ब्रह्माच्या मध्ये या विश्वाचा, म्हणजे या जगताचा भ्रम त्या ब्रह्मावर भासू लागला. हा भासला तरी काही काळाने पूर्णपणे नष्ट होतो. म्हणून उत्पत्ती, स्थिती, संहाराचे हे चक्र अधेमध्येच अखंडपणे भासते व सरते, पण कल्पाच्या अंती या सर्वांचा नाश होतो. अशा या जगताच्या चक्रामध्ये जीवात्मा अडकतो आणि जीवात्मा खरं म्हणजे ब्रह्मरूप आहे. म्हणून जीवात्मा ब्रह्मरूप आहे हे अद्वैत वेदांताचे सार आहे. म्हणून ज्यांनी हे सार निवडलेले आहे असा विवेक ज्याच्याजवळ असेल तो या चक्राला ओळखतो आणि त्याचा भ्रामकपणा व अनित्यत्व तो जाणून असतो. जग सत्य आहे असा भ्रम झालेल्यांची संख्या प्रचंड असल्याने एकट्या दुकट्याला जर कधी ज्ञान झाले तर त्याचे हे ज्ञानाचे शहाणपण या जे संख्या जास्त असलेले अज्ञानी लोक आहे त्यांच्या पुढे काहीच चालत नाही. कारण ज्ञाते अत्यंत अल्प असतात तर अज्ञानांची संख्या मात्र फार मोठ्या प्रमाणावर असते. म्हणून अज्ञानी लोकांनी ज्या महापुरुषांनी
स्वतःचा हा सगळा भ्रम दूर करून सत्याचा अनुभव घेतला आहे त्यांची लक्षणे अभ्यासायचा प्रयत्न करू. अशा या अनादि मायेच्या प्रभावाने भ्रांती निर्माण होऊन जो जीवात्मा देहादी पंचकोशांना घट्ट धरून राहिला त्या भ्रमात राहणाऱ्याने ज्यांनी आपल्या मूळ स्वरूपाचे स्मरण करून घेतले आहे, त्या मूळ स्वरूपाचा अनुभव घेतलेला आहे, अशा संतांना ओळखावे. मग अशा संतांना जर ओळखायचे असेल तर मग भ्रमाचं स्वरूप आधी ओळखता आलं पाहिजे. म्हणून आता आधी भ्रमाचे स्वरूप समर्थ आपल्याला सांगत आहेत. एक परब्रह्म संचले, कदापि नाही विकारले, त्या वेगळे भासले ते भ्रमरूप श्रीराम. जयासी बोलिला कल्पांत, त्रिगुण आणि पंचभूत, हे अवघेची समस्त भ्रमरूप श्रीराम. की हे परब्रह्म एकटे सगळीकडे घनदाट भरलेले असून ते कोणत्याही स्वरूपात कधीच आकाराला येत नाही. म्हणून निराकार ब्रह्माऐवजी जे जे काही साकार दिसते ते सर्व भ्रमरूप असते. त्यामध्ये त्रिगुण व पंचमहाभूतेही मिसळलेली आहेत व ज्याचा कल्पाच्या शेवटी अंत होतो ते ते सर्व वृत्तीज्ञानाने कळणारे जगत भ्रमरूप आहे. मी तू हा भ्रम, उपासना ही भ्रम, ईश्वर भाव हाही भ्रम, निश्चयसी श्रीराम. मी व तू च्या आधाराने चाललेले जगातील सर्व जीवाचे व्यवहार आणि ईश्वराची सगुण उपासना देखील भ्रमच आहे. कारण ईश्वरही त्या जगतातील असल्यामुळे त्याचाही कल्पांती नाश होतो. परंतु ईश्वराच्या उपासनेने ईश्वर जीवाला स्वरूपप्राप्तीकडे घेऊन जातो. म्हणून त्या भ्रमाला संवादी भ्रम म्हणतात. संवादी भ्रमाने इष्टफलप्राप्ती होते. तर इतर जगतरूप भ्रम दृश्य जगतात व विषयात अडकवून टाकणारे असल्याने त्याला विसंवादी भ्रम म्हणतात. विसंवादी भ्रमाने इष्टफल प्राप्त होत नाही. या कारणे सृष्टी भासत, परंतु भ्रमची हा समस्त, यामध्ये जे विचारवंत तेची धन्य श्रीराम. आता भ्रमाचा विचारू, अत्यंतची प्रांजळ करू, दृष्टांतद्वारे विवरू, श्रोतयासी श्रीराम. की ज्या भ्रमामुळे ही जी भासलेली सृष्टी कितीही सत्य वाटली तरी ती सर्व जड जीवात्मक पसारा भ्रामकच आहे हे साधकांनी लक्षात ठेवावे. म्हणून जी माणसे विचाररूप विवेकाने ते ओळखतात ते धन्य होत. म्हणून आता या भ्रमाचा अनेक उदाहरणे देऊन तपशीलवार विचार आपण करूयात. कारण हा अत्यंत सूक्ष्म विचार मात्र श्रोत्यांनी अत्यंत मनापासून ऐकावा असं समर्थ सांगतात. आता 14 पासून तर 18-19व्या ओवीपर्यंत समर्थांनी व्यावहारिक सत्तेमधली उदाहरणे दिलेली आहेत. व्यावहारिक सत्तेमध्ये ईश्वराने निर्माण केलेली जी सृष्टी असते त्याला व्यावहारिक सृष्टी आहे. ती आपण तिच्यात वावरत असतो आणि ते व्यावहारिक जग अखंड बदलणारे असते हे लक्षात ठेवावे. कारण जग परिवर्तनशील आहे म्हणून ते सत्य नाही. मग या जगतामध्ये जो काही व्यावहारिक सत्तेचा अनुभव आपल्याला येतो त्याची काही उदाहरणे समर्थांनी दिली आहेत. भ्रमण करिता दुरी देशी, दिशा भुली आपणासी, का ओळखी मोडे जीव लगासी, या नाव भ्रम श्रीराम. का उन्मत द्रव्य सेविले, तेने अनेक भासो लागले, नाना व्यथा का झडपिले, भूते तो भ्रम श्रीराम. दशावतारी वाटती नारी, का ते मांडली बाजीगरी, उगाच संदेह अंतरी, या नाव भ्रम श्रीराम. ठेविला ठाव तो विसरला,
का मार्गी जाता मार्ग चुकला, पट्टणामध्ये भांबावला, या नाव भ्रम श्रीराम. वस्तू आपणसी आपणापाशी असता, गेली म्हणून होय दुचिता, आपले आपण विसरता, या नाव भ्रम श्रीराम. आपण जेव्हा कधी अपरिचित प्रदेशात म्हणजे अनोळखी प्रदेशामध्ये जाऊन प्रवास करत असतो, तेव्हा आपण वाट चुकतो आणि आपली दिशाभूल होते. कधी कधी अत्यंत परिचयाची व्यक्ती अचानकपणे आपल्या समोर येऊन उभी टाकते आणि क्षणभर आपल्याला त्याची ओळख पटत नाही. किंवा आपल्या बालपणाची एखादी मैत्रीण खूप वर्षानंतर ती आपल्याला भेटते. म्हणजे 35 ते 40 वर्षाचा पिरियड गेल्यानंतर जर ती आपल्याला भेटत असेल, तर तिच्यामध्ये खूप बदल झालेला असतो. ती वृद्ध अवस्थेमध्ये जर आपली भेट झाली जुन्या मैत्रिणीची, तर आपण त्याला ओळखत नाही. हे सगळं भ्रमामुळेच, हा सगळा भ्रमच आहे. काही अंमली पदार्थ सेवन करणारे, दारू पिणारे जे असतात, त्यांना सुद्धा जेव्हा ते दारू पितात, तेव्हा त्यांना एक पदार्थाच्या ऐवजी अनेक पदार्थ एकाच्या ऐवजी 2 दिसायला लागतात. म्हणजे एक व्यक्ती असले तरी त्यांना 2 दिसायला लागतात आणि त्यामुळे त्यांना बऱ्याच प्रमाणे त्या व्यसनापायी काही रोगही होतात. मग त्या रोगाची पण लक्षणे न ओळखल्याने त्यांना आपण भूत लागले वगैरे असं जे काही समजतो या रोगांमध्ये, हे सगळे भ्रम आहेत. नाटक सिनेमामध्ये जेव्हा एखादा पुरुष स्त्रीची भूमिका करतो, त्याचप्रमाणे जादूचे खेळ आपल्याला खरे वाटतात, अकारण त्यामुळे संशय बळावत राहतो. हे सगळे भ्रमामुळे होते. कारण नाटकात काम करणारा पुरुष असून तो स्त्री आहे असं वाटणे, हा ही भ्रमच आहे. आणि जादूचे खेळ करत असताना तो हातचलाखीने सगळं करतो, पण आपल्याला ते सत्य वाटते, हा सुद्धा भ्रमच आहे. आठवणीने ठेवलेली वस्तू कधी सापडत नाही. मोठ्या शहरामध्ये गेल्यावर सगळे सारखेच दिसायला लागतात रस्ते, त्यामुळे सुद्धा आपला खूप प्रकारे भ्रम होतो. घरात किंवा खिशातच आपणच ठेवलेली वस्तू धांदरटपणामुळे हरवल्यासारखी वाटते आणि त्यामुळे मन खूप अस्वस्थ होते. मग आपल्याला कठीण प्रसंगी सुद्धा आपण कुठे काय ठेवले आहे, कसे आहो, याचा सगळ्या गोष्टींचा विसर पडतो. वस्तू विस्मरणात जातात. पाठ केलेलं माणूस विसरून जातो. हे सगळं या भ्रमामुळेच होते. दुश्चित अथवा अपशकुन, मिथ्या वार्तेने भंगे मन, वचके पदार्थ देखून, या नाव भ्रम श्रीराम. की आपण म्हणतो की कावळा घरात शिरला की अपशकुन आहे. टिटवी ओरडली, पाल चुकचुक करत असेल, मांजर आडवी गेली की आपण अपशकुन झाला आहे, म्हणजे काहीतरी आता अघटित घडेल असं वाटायला लागते आणि मन नाराज होऊन जाते. तसेच आपण तिघे जण जर जात असलो तर आपण लगेच 3 तिघडां काम बिघडा असं म्हणतो. तर लगेच एक चौथा खडा बरोबर घेतो की 3 जण बरोबर जात असतील तर ते काम होणार नाही. हे सगळे जे आहे, हे सगळे मनाचे खेळ जे आहेत, तर हे सगळे भ्रमामुळे होतात. म्हणजे पदार्थ सुद्धा एक असताना दुसराच असल्यासारखा वाटून आपण एकदम दचकतो. दोरी पडलेली असताना आपल्याला एकदम वाटते की हा साप आहे. हा सुद्धा भ्रमच आहे. वृक्षकाष्ठ देखिले, मनात वाटे भूत आले, काहीच नसता हडबडले, या नाव भ्रम श्रीराम. आता इथून काही 5-7 ओव्यांपर्यंत समर्थांनी प्रातिभासिक सत्तेची उदाहरणे दिलेली आहेत. की जसं मंद प्रकाशात जर अंधुक प्रकाश असेल आणि आपण तिथून चालत असताना एखाद्या झाडाच्या फांदी किंवा खोड असते, पण तिथं कोणीतरी माणूस बसला आहे याचा आपल्याला भास होतो आणि खोडाऐवजी भूत आहे असं वाटायला लागते, हा सुद्धा भ्रम होतो. काच म्हणून उदकात पडे, काच बांधे कोण दर्पणी पवाडे, द्वार चुकोन भलतीकडे जाणे, या नाव भ्रम श्रीराम. एक सत्ता एक वाटे,
एक सांगता एक निवटे, एक दिसता एक उठे, या नाव भ्रम श्रीराम. की शांत पाणी आहे आणि त्याच्यावरून काच आहे, पण तो काच आहे हे समजत नाही आणि तिथे आपल्याला आधी पाणी आहे की काय असं वाटायला लागतं. त्याचप्रमाणे पांडवांच्या मयसभेमध्ये सुद्धा पाणी आहे हे लक्षातच येत नाही आणि तिथे तिथून सरळच रस्ता आहे असं वाटतं आणि बचकन पाण्यामध्ये पडल्या जातं. असे हे सगळे भ्रमाचीच उदाहरणे आहेत. आरशात सुद्धा कधी कधी आपल्याला वेगळे वेगळे चेहरे दिसायला लागतात. आपला चेहरा आहे तसा न दिसता विचित्र दिसतो. हे सुद्धा भ्रमानेच होते. अनोळखी घरामध्ये कोणीकडे दार आहे हेच समजत नाही. हे सगळे भ्रम आहेत. एक असता एक वाटे, एक सांगता एक निवटे. असे असते की एक असताना आपल्याला दुसरं वाटतं आणि एक असताना भलतंच एक सांगितलं जाते आणि दुसरंच ऐकू येते. तर मग हा सुद्धा भ्रम आहे. तर हे भ्रम एका उदाहरणाने आपण पाहूया, म्हणजे समजायला अजून सोपे जाईल. की एका नदीच्या काठावर एका वृक्षाच्या फांदीवर एक मनुष्य बसलेला असतो. मनुष्य बसलेल्या फांदी खालून प्रवाह वाहत आहे पाण्याचा. तो जेव्हा स्वतःचे प्रतिबिंब त्या पाण्यात पाहतो तेव्हा त्याला असा भ्रम होतो की आपण पाण्यात बुडल्याचा भ्रम होतो. म्हणजे त्या पाण्यामध्ये त्याचे प्रतिबिंब पडले आणि ते पाणी हालायला लागले की त्याला भीती वाटते की आपणच या पाण्यामध्ये बुडत आहोत असा त्याला भ्रम होतो. त्याच पाण्यावर माती व कचरा आल्यास तो आपल्यावर आल्याचा भ्रम त्याला होतो. त्या पाण्यामध्ये काही जलचर असतील तर ते आपणास चावणार असा त्याला आता भ्रम होतो. अत्यंत गढूळ पाणी आल्यास आपण नाहीसे झाल्याचा भ्रम होतो. हे सर्व भ्रम प्रतिबिंबासंबंधी असल्याने ते माईक आहेत. ते सत्य समजून स्वतःवर ओढून घेतले की दुःख होते. अगदी तसेच प्रपंचरूप नदीच्या प्रवाहात वाहणारे सर्व व्यवहार देहाशी निगडीत असतात. मी ते माझ्यावर म्हणजे आत्म्यावर ओढवून घेतले की दुःख होते. आता जे जे देई जेते, ते ते पुढे पाविजेते. मेले माणूस भोजना येते, या नाव भ्रम श्रीराम. ये जन्मीचे पुढले जन्मी, काही एक पावेन मी. प्रीती गुंतली मनुष्याच्या नामी, या नाव भ्रम श्रीराम. मेले मनुष्य स्वप्नाले, तेने काही मागितले. मनी अखंड बैसले, या नाव भ्रम श्रीराम. की या जन्मात दिलेले दान पुढील जन्मात फळाला येईल. मेलेली व्यक्ती प्रत्यक्षात जेवायला येते. हे दोन्हीही भ्रम आहेत. चालू जन्मात केलेल्या कर्माचं फळ पुढच्या जन्मात मला मिळेल असा समज व स्वतःच्या किंवा दुसऱ्याच्या नावलौकिकामध्ये गुरफटून राहणे हा भ्रम होय. मेलेल्या व्यक्तींनी स्वप्नात भेटून काही मागणी केली की माणसाला खूप भीती वाटायला लागते की या गेलेल्या माणसाची ही इच्छा तर नाही राहिली असं त्याला भय वाटते आणि अशा इच्छेपायी मग तो लगेच म्हणतो की नाही नाही, एखाद्या ब्राह्मणाला काहीतरी त्या माणसाची जी इच्छा आहे, त्यांनी जर एखादी स्त्री असेल, तिने जर स्वप्नामध्ये साडी मागितली असेल तर ती साडी एखाद्या सवाष्णीला वगैरे द्यावी, असं म्हणजे आपल्याला तो आत्मा त्रास देणार नाही अशी कुठेतरी मनामध्ये भीती असते. कारण मनामध्ये जोपर्यंत मी त्यातनं बाहेर पडत नाही तोपर्यंत मनाचा ताबा ती गोष्ट घेते आणि त्याची सतत भीती वाटत असते, म्हणजे की मेलेल्या व्यक्तींसाठी ते करावं. पण हा सगळा प्रकार भ्रामक आहे. अवघे मिथ्या म्हणून बोले, आणि सामर्थ्यावरी मन चाले. ज्ञाते वैभवेंत पटले, या नाव भ्रम श्रीराम. देहादी जगत मिथ्या आहे असे म्हणायचे आणि सिद्धींची मनात अपेक्षा ठेवायची. या भ्रमाने ज्यांना फक्त केवळ शब्दज्ञान झालेले आहे अशा विद्वानांना पछाडलेले असते. कर्मठपणे ज्ञान विटे, की ज्ञातेपणे बळे भ्रष्टे.
कोणी एक सीमा फिटे, या नाव भ्रम श्रीराम. कुठल्याही कर्म केल्याने ब्रह्मज्ञानाला उणेपणा येतो. मी ज्ञानी आहे अशा धुंदीत राहणारा आचारभ्रष्ट होतो व मर्यादा ओलांडतो. हे सगळे भ्रमानेच घडते. देहाभिमान, कर्माभिमान, जात्याभिमान, कुळाभिमान, ज्ञानाभिमान, मोक्षाभिमान, या नाव भ्रम श्रीराम. माणूस अत्यंत अहंकारी असतो. त्याला कुठल्या गोष्टीचा अहंकार होईल हे काही सांगताच येत नाही. त्याचं जर आरोग्य खूप चांगलं असेल ना, तर आरोग्य संपन्न बलवान शरीराचाच त्याला अहंकार होतो. तो जर खूप कुलधर्म, कुळाचार वगैरे खूप नित्य नियमाने खूप चांगल्या पद्धतीने करत असेल, म्हणजे कर्मकांडाचे व्यवस्थित आचरण करत असेल, तर त्याचा सुद्धा त्याला अभिमान होतो. जात, कुळ, ज्ञान, मोक्ष याचा अहंकार निर्माण होतो, तो सुद्धा भ्रमामुळेच होतो. आणि हा भ्रम पारमार्थिक सत्तेमध्ये येतो, कारण ज्ञानाचा अभिमान तिथे आहे. कारण ज्ञानरूप आहे ब्रह्म, त्याचा तर अभिमान धरण्याचा प्रश्नच येत नाही. पण तरीही मनुष्य मी ज्ञानी आहे याचा खूप अहंकार करतो. कैसा न्याय तो न कळे, केला न्याय तो नाडळे, उगाच अभिमाने खवळे, या नाव भ्रम श्रीराम. त्याला न्याय कशाशी खातात तेही कळत नाही. अन्याय करून त्याची जाणीवही त्याला नसते. सत्ता संपत्तीही त्याच्याजवळ नसतानाही उगीचच तो मस्तवालपणाने वागतो आणि काही शिकलेले त्याच्या लक्षात राहत नाही. पुढचा कोणची विचार करण्याची क्षमता त्याच्याजवळ नसते. त्यामुळे सतत तो संशयातच राहतो. हा सुद्धा भ्रमिष्ठच होय. प्रचिती विण औषध घेणे, प्रचित नसता पथ्य करणे, प्रचिती विण ज्ञान सांगणे, या नाव भ्रम श्रीराम. की एखादा रोग झाल्यानंतर बरेच दिवस औषध घेऊनही तो रोग जर बरा होत नसेल, तरीही म्हणजे गुण येत नसतानाही औषध घेत राहणे आणि त्यासाठी भलतीच पथ्य करत राहणे, कुठलाही अनुभव नसताना इतरांना शिकवणे, इतरांना उपदेश करणे, हा सगळा भ्रमच आहे. फळश्रुती विण प्रयोग, ज्ञाने विण नुसता योग, उगाच शरीरे भोगीचे भोग, या नाव भ्रम श्रीराम. कुठली व्रतवैकल्य करत असताना त्या व्रताचं फळ काय मिळणारे हे काहीच माहिती नसताना व्रत करत राहणे, अध्यात्मशास्त्राची जोड दिल्याशिवाय किंवा त्या योगाचे तत्वज्ञान न समजता योग साधना करणे व शरीर केवळ भोगासाठी वापरणे, ही सगळी भ्रमाची लक्षणे आहेत. ब्रह्मा लिहितो अदृष्टी आणि वाचून जाते सटी, ऐस्या प्रकारीच्या गोष्टी, या नाव भ्रम श्रीराम. पूर्वीच्या काळी असं म्हटलं जात की जेव्हा जीवाचा म्हणजे नवीन जीव जन्माला येतो तेव्हा पाचवीची पूजा करण्याची पद्धत होती आणि असं म्हटलं जाते ती पूजा अजूनही काही लोक करतात. आणि त्या पाचवीच्या दिवशी ती सटवीच्या कपाळावर ब्रह्मदेवानी जे आपले प्रारब्ध सांगितलेले आहे ते कपाळावर ती लिहिते, अशी कथा आहे. आणि त्याच्याप्रमाणे हे ज्याचा समज असतो तो सुद्धा भ्रमच आहे. उदंड भ्रम विस्तारला, अज्ञानजनी पैसावला, अल्पसंख्येते बोलिला, कळावया कारणे श्रीराम. लोकांमध्ये भ्रमाचे असे उदंड प्रकार आहेत. अज्ञानामुळे त्याचा आडवा तिडवा अफाट विस्तार झाला असून आतापर्यंत केवळ उदाहरणांपुरते काही भ्रम सांगितले आहे. भ्रमरूप विश्व स्वभावे, तेथे काय म्हणून सांगावे, निर्गुण ब्रह्मा वेगळे अवघे, भ्रमरूप श्रीराम. की हे संपूर्ण विश्वच भ्रमरूप आहे, कारण हे जग झालेलेच नाही. जगत हेच मिथ्या असल्यामुळे ते भ्रमरूपच आहे. म्हणजे आपल्याला जे जे काही दिसते, भासते, कळते
ते सर्व भ्रमरूप आहे. मग या भ्रमाचं किती म्हणून वर्णन करावे? कारण निर्गुण ब्रह्मा व्यतिरिक्त सगळं काही जे आहे तो सगळा भ्रमच आहे. ज्ञातास नाही संसार, ऐसे बोलती अपार, गत ज्ञाताचे चमत्कार, या नाव भ्रम श्रीराम. पण असं म्हणतात की जीवनमुक्त जो असतो तो ज्ञानी असतो आणि तो ज्ञानी संसारापासून अलिप्त असतो. त्याच्या दृष्टीने संसार बाधित झालेला असतो असं वेदांतशास्त्र जागोजागी सांगत असूनही अज्ञानी लोक देह ठेवलेल्या ज्ञाताच्या चमत्कारांचे अनुभव सांगतात. कारण बरेच लोक त्याचे अनुभव सांगतात. मग हा भ्रम तो हाच आहे का? तोही भ्रमच आहे का? अशी शंका श्रोत्याला आली. येथे आशंका उठली, ज्ञाताची समाधी पुजली, तेथे काही प्रचिता आली किंवा नाही श्रीराम. तैसेची अवतारी संपले, त्यांचेही सामर्थ्य उदंड चाले, तरी ते काय गुंतले, वासना धरुनी श्रीराम. ऐसी आशंका उद्भवली, समर्थे पाहिजे निरसिली, इतुकीन हे समाप्त झाली कथा भ्रमाची श्रीराम. की इथं त्या श्रोत्याने एक शंका व्यक्त केली की जो जीवनमुक्त असतात अशा जीवनमुक्तांच्या महात्म्यांच्या समाधीची पूजा केली असता किंवा त्या स्थानाला दर्शनासाठी गेले असताना बऱ्याच लोकांना काही अनुभव येतात. मग हे अनुभव अनेक भक्तांना आलेले दिसतात, अनेक साधकांना आलेले दिसतात. त्याचप्रमाणे रामकृष्णादी अवतारांचे तिरोधान झाल्यानंतरही म्हणजे त्यांनी आपले अवतार कार्य संपवल्यावरही त्यांच्याही अतर्क सामर्थ्यांची भरपूर प्रचिती येते. मग हे सगळ्या रामकृष्णांचे अवतार किंवा जीवनमुक्ताच्या बाबतीत होणारे मग ते वासना रूपाने पुन्हा पृथ्वीवर येतात का? तेही वासनेने बद्ध आहेत असं समजायचा का? असा श्रोत्यांनी प्रश्न विचारला. पण त्याचे शास्त्रशुद्ध व स्पष्ट उत्तर समर्थ आपल्याला पुढच्या समासात देणार आहेत. जय जय रघुवीर समर्थ.